आमदार संजय गायकवाड यांच्या कॉल रेकॉर्डिंग नंतर कम्युनिस्ट पक्ष आणि इतर संघटनांच्या वतीने आज बुलढाण्यात मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यासाठी राज्यभरातून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले होते। मात्र चिखली इथं प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आंदोलन स्थळावरून दबाव टाकून मंडप काढण्यात आला आणि पिण्याच्या पाण्याचे जार परत नेण्यात आले। हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून होत आहे असा सवाल शेतकरी नेते अजित नवले यांनी उपस्थित केला आहे। शिवाजी कोण होता हे पुस्तक हे अनेकांचा बुरखा पाडणारं, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग या देशामध्ये द्वेष पसरवण्यासाठी, मुस्लिम द्वेष पसरवून स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी ज्यांनी केला त्यांचं सगळं अंतरंग उघड पाडत खरे शिवछत्रपती हे कशा प्रकारे सर्व जाती धर्माला पोटाशी धरणारे, सर्व प्रकारच्या महिलांचा आदर करणारे आणि ह्या सबंध महाराष्ट्राची जी संतांनी सांगितलेली मानवतावादी परंपरा आहे ते पुढे घेऊन जाणारे आहेत हे या पुस्तकामध्ये सांगितल्यामुळे अनेकांच्या राजकारणाला मिरची झोंबलेली आहे, अजूनही झोंबत आहे आणि म्हणून या पुस्तकाला विरोध करण्याचं काम हे सगळे हितदृष्ट करतायत। आज ज्या प्रकारे आपल्या या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करण्यात आली, त्यांना धमक्या देण्यात आल्या, प्रशांत आंबी हेच नाही आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत हे सांगणारा हा कार्यक्रम आहे। मी पूर्णपणाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपल्या या आंदोलनाला, प्रशांत आंबींना आणि या पुस्तकाच्या नावाला सबंधपणाने पाठिंबा जाहीर करतो। आपल्या सगळ्यांचं लढ्यासाठी प्रशांत आंबी ज्या प्रकारे डिटेन करण्यात आलं, या ठिकाणचा मंडप उखडून टाकण्यात आला, आंदोलकांना पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही या प्रकारची दहशत इथले आमदार संजय गायकवाड यांनी केली की लोकशाहीचा अत्यंत अवमान आहे। त्यामुळे राज्याच्या सरकारने अशा आमदारांवर कारवाई केली पाहिजे ही सुद्धा मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतोय। आमचे सगळे लढाऊ भाऊ, विशेषतः भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या संघटना, आपल्या शेतकरी कामगार पक्ष, बाकी आमचे कम्युनिस्ट पार्टी आणि ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, काँग्रेस आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे रोहित पवार हे मला वाटतं स्वतः आले आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिला। जे जे आपल्या बरोबर उभे राहिलेले आहेत त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जे जे विरोधात उभे राहिलेले आहेत ते शिवद्रोही आहेत, महाराष्ट्रद्रोही आहेत, त्यांचा कडक धन्यवाद। जिंदाबाद, श्रमिक एकजूट जिंदाबाद।